ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना रविवार दिनांक 31 रोजी घडल्याने शहरात खळबळ उडाली होती। दरम्यान सदरच्या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर आज गुरुवार दिनांक 4 रोजी मूर्तीची चोरी करणाऱ्या इसमांच्या मुसक्या वडूज पोलिसांनी आवळलेल्या आहेत। दीपक माने वय 28 असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे। तसेच त्याच्याकडे असलेला मुद्देमाल वडूज पोलिसांनी हस्तगत केला आहे। वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सागर बदडे, वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले, गजानन वाघमारे यांनी आरोपीस ताब्यात घेतले। रविवारी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वडूज येरळा नदी किनारी असलेले ज्योतिबा मंदिर, त्या मंदिरामधील एक गरुडाची मूर्ती आणि बजरंगबलीची हनुमानरायाची मूर्ती, पितळी मूर्ती 7 किलो वजनाची आणि हनुमंतरायाची व बजरंगबलीची मूर्ती ही 6 किलो वजनाची अज्ञात इसमाने चोरून नेल्याच्या कारणावरून ज्योतिबा मंदिराचे पुजारी रविराज कृष्णा गोडसे वय 37 वर्ष यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक 226 जे गुन्हा रजिस्टर नंबर 226/2025 कलम 305 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये वडूज पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान ट्रॅफिकचे आमचे अंमलदार भोसले आणि शिरकुळे सागर बदळे यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम ज्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याचं नाव आहे दीपक माने, हा त्या मूर्ती विकण्यासाठी एका गोणीमध्ये घेऊन त्याच्यावर कपडे टाकून, जुने वापरते कपडे टाकून घेऊन विकण्यासाठी जात असताना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून त्याला ताब्यात घेतला असून हा मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। मंदिर चोरीमधील मूर्ती चोरीचा जो गुन्हा आहे हा 3 दिवसांमध्ये उघडकीत आणण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि सदरची कारवाई ही सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, आमचे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम आणि नव्याने आपल्याकडे हजर झालेले रुजू झालेले SDPO सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली, रणजित सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। पुढील तपास PSR करत असते। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।